22 जुलै हा माझ्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा होता. कारण त्या दिवशी मला प्रोफेशनल डॉक्टरेट ही आपल्या भारतात न मिळता मला बँकॉकला मिळाली. मी खूप प्राऊड फील केलं. आणि ही प्रोफेशनल डॉक्टरेट जी आहे, मला असं वाटलं पण नाही. मी गेल्या 40 वर्षापासून जेव्हापासून मला समजायला लागलं म्हणा किंवा काही लग्नाच्या आधीपासून मी सामाजिक क्षेत्रात काम करत होते. UPचं काम केलं, मग PJP झालं, विदर्भ प्रीमियरला डायरेक्टर होती, जनता क्रेडिट कोऑपरेटिव्हला होती, नंतर सहकार भारतीत काम केलं आणि आता एक मी आद्य ब्रह्मवादिनी फाउंडेशन म्हणून एक संस्था सेक्शन 8 अंतर्गत रजिस्टर केली. 2.5 वर्षामध्ये आम्ही 23 जिल्ह्यांमध्ये 25,000च्या वर सदस्य केले. त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा आम्ही प्रयत्न केला. ही एक संघटना काम करते आहे, त्यांना मार्केटिंगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला आणि मला असं कुठेच वाटलं नाही की या माझ्या कार्याचं मला कुठेतरी श्रेय मिळेल किंवा मी काहीतरी करू शकेल. म्हणजे मला असं वाटतं की शिक्षणाला काही लिमिट नाही आहे. एका पायरीवरून आपण दुसऱ्या पायरीवर शिक्षणासाठी जाऊ शकतो, हे मला या वयात आज कळलं. मला खूप आनंद झाला की आपण या वयामध्ये जर डॉक्टरेट, प्रोफेशनल डॉक्टरेट जर घेऊ शकतो तर तुम्ही का नाही, हा प्रश्न मी युथला नक्कीच विचारेल. आणि हे कार्य करत असताना जे PS चे लांबट सर, आशिष लांबट, जोगिता कस्तुरे यांच्याशी माझा संबंध आला. मग त्यांनी मला म्हणजे माझा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला एक अक्षरशः, किंवा तुम्ही काय केलं काय नाही. मग याच्यावरून मग त्यांनी सगळा आढावा घेऊन माझं नाव EIUला रिकमेंड केलं की यांना आपण डॉक्टरेट देऊ शकतो. त्याप्रमाणे मग यांनी माझ्या सगळ्या कामाचं अवलोकन केलं आणि वेळोवेळी प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं दिली आणि मला आनंद होतो की माझं जे काही संशोधन होतं ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट, तर ते त्यांनी पास केलं आणि यांना डॉक्टरेट डिग्री आम्ही देऊ शकतो म्हणून मला त्यांचा मेसेज आला. आणि हे सर्व मला श्रेय सगळं हे जगदंबा इन्स्टिट्यूटला द्यावं लागेल, कारण त्यांच्यामुळे मी हे करू शकले. मी आयुष्यात कधी विचारही नाही केला की मला पुढे डॉक्टरेट मिळेल आणि ही एक मानाची पदवी मला मिळेल, म्हणून मी खूप प्राऊड फील करते. खूप आनंद झाला. आणि जे बँकॉकला कॉन्व्होकेशन झालं तिथं 23 राष्ट्रातले लोक आले होते. त्यांच्याबरोबर विचारांचं आदान प्रदान झालं. एक प्रकारची थिंक टँकच होती तिथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. आणि तिथलं जे वातावरण होतं कॉन्व्होकेशनचं अमेझिंग होतं. आणि असं म्हणतात ना की मन असं भारावून जात होतं ते प्रत्येक क्षण आणि क्षण बघून. आणि जेव्हा माझं नाव भारत आणि नागपूर असं उच्चारलं गेलं तर मला अजूनच आनंद झाला की चला मी भारताचं प्रतिनिधित्व करते आहे.